श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आता पुरे झालं थांबणं, पुरे झालं परिस्थितीचं कारण देणं. कारण आयुष्य कोणासाठी थांबत नाही आणि जो उठून उभा राहत नाही त्याला वेळ मागे टाकून पुढे निघून जाते. म्हणूनच आज ठरवा की स्वामी समर्थांचं नाव मनात घेऊन भीतीच्या पुढे पाऊल टाकायचं आणि स्वतःला दाखवायचं की मी अजून संपलेलो नाही. स्वामी भक्तांनो, आजचा हा सकारात्मक संदेश तुमचं जीवन बदलणार आहे. तुमच्या जीवनात लवकरच स्वामींच्या चमत्काराची सुरुवात होईल. पण आजचा हा संदेश खूप महत्त्वाचा आहे. हा संदेश अर्धवट सोडू नका, शेवटपर्यंत ऐका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. किती दिवस तुम्ही योग्य वेळ येईल असं म्हणत बसणार? कारण योग्य वेळ ही आकाशातून पडत नाही, ती तुमच्या प्रत्येक निर्णयाने तयार होते. आणि तो निर्णय तुम्ही आत्ताच घेतला नाही तर उद्याचा पश्चाताप आजच्या आळशीपणावर जड बसेल. म्हणून आज निर्णय घेण्याची वेळ आली आहे. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणं म्हणजे हातावर हात ठेवणं नाही, तर छाती ताठ करून लढायला तयार होणं. कारण विश्वास जर कृतीत उतरला नाही तर तो फक्त शब्द राहतो आणि शब्दाने आयुष्य बदलत नाही. म्हणून स्वामी भक्तांनो, उठा, प्रयत्न करा, जीवनाला सुरुवात करा. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांना उत्तर देण्यासाठी मोठ्या भाषणांची गरज नाही. गरज आहे ती आजपासून सुरू झालेल्या कठोर प्रयत्नांची. कारण यश हे शांतपणे सूड घेण्याचं उत्तर असतं. भीतीला सवय झाली की माणूस सुरक्षित राहतो पण कधीच मोठा होत नाही. आणि म्हणूनच स्वामींचं नाव घेताना स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी अजून किती काळ स्वतःलाच थांबवणार आहे? तुमच्या आयुष्यातली ही अवस्था कायमची नाही, पण तुम्ही जर आत्ता निर्णय घेतला नाही तर हीच अवस्था सवय बनेल आणि सवयच माणसाचं भविष्य ठरवते. स्वामी समर्थ भक्ताला धीर देतात पण त्याचवेळी जागही करतात. कारण झोपलेल्या क्षमतेला फक्त आश्वासन नको असतं, तिला धक्का हवा असतो. आज जर तुम्ही वेदनेतून जात असाल तर त्याचा उपयोग इंधनासारखा करा. कारण राग, अपयश, अपमान हे सगळं योग्य दिशेने वळवलं तर तीच ताकद बनते. म्हणून स्वामी भक्तांनो, आजच स्वतःच्या मनाला सांगा की मी थांबणार नाही, मी प्रयत्न करणार. मी फक्त हातावर हात धरून बसणार नाही तर काहीतरी मिळवण्यासाठी धडपडणार. आता रडण्याची वेळ नाही, आता स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आहे. आणि इतरांच्या मान्यतेची वाट पाहायची नाही, आता स्वतःच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करायचा आहे. स्वामी समर्थांचं नाव घेताना स्वतःला वचन द्या की किती अडथळे आले तरी तुम्ही मागे हटणार नाही. कारण मागे हटणाऱ्यांना कारणं मिळतात आणि पुढे जाणाऱ्यांना इतिहास. लक्षात ठेवा, आयुष्य कमजोरांना समजावत बसत नाही, ते धाडसी लोकांना संधी देतं. आणि धाडस ही सवय आहे जी आताच लावावी लागते. आजचा दिवस साधा जाऊ देऊ नका, कारण साधे दिवसच पुढे जाऊन माणसाला मोठ्या पश्चातापाचं कारण बनवतात. स्वामी समर्थांचं नाव मनात जाळासारखं पेटू द्या आणि स्वतःला सांगा, मी थांबणार नाही, मी झुकणार नाही आणि मी माझं आयुष्य स्वतः घडवणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज प्रत्येक भक्ताला सांगतात की तू फक्त हातावर हात धरून बसू नकोस, प्रयत्न कर. फक्त भक्ती केली म्हणजे झालं असं नाही, तर माणसाने प्रयत्नही करायलाच हवेत. कारण प्रयत्न केल्याशिवाय परमेश्वरही भक्ताला यश देत नाही. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये सर्व काही करा मात्र प्रयत्न सोडू नका. स्वामी भक्तांनो, कमेंट्स बॉक्समध्ये होय मी प्रयत्न करणार असं नक्की टाईप करा. आज जर तुम्ही स्वतःसाठी उभं राहिला नाही तर उद्या परिस्थिती तुमच्यासाठी निर्णय घेणारा नाही. परिस्थिती बदलायची असेल तर तुम्हाला स्वतःसाठी उभं राहावंच लागेल. वेळ निघून जातो तेव्हा आवाज करत नाही, वेळ शांतपणे हातातून निसटतो आणि एक दिवस मागे वळून पाहिलं की लक्षात येतं सुरुवात करायला हवी होती तेव्हा आपण थांबलो होतो. म्हणून कुठल्याही गोष्टीची सुरुवात करण्या अगोदर स्वामींचं नाव घेऊन सुरुवात करा. उद्यावर गोष्ट लुटू नका. जेव्हा तुम्ही बघू बघू म्हणत राहता तेव्हा वेळ निघून जाते आणि आयुष्य पुढे निघून जातं. स्वामी समर्थांचं नाव मनात आलं की एक गोष्ट स्पष्ट होते, संधीची वाट पाहू नका. कारण संधी
तयार मनालाच दिसते. म्हणून अगोदर मन तयार करा, संधी आपोआप चालून येईल. तुमचं आयुष्य बदलण्यासाठी योग्य परिस्थिती कधीच येणार नाही. म्हणूनच अपूर्ण परिस्थितीतच पूर्ण ताकदीने उभं राहणं हाच खरा तुमच्या जीवनाचा महत्त्वाचा मुद्दा असतो. आज ज्या गोष्टीची भीती वाटते ती उद्या तुमचं सामर्थ्य ठरू शकते. पण त्यासाठी आज पाऊल टाकणं आवश्यक आहे. तक्रार करत बसलात तर वेळ जाईल. प्रयत्न सुरू केलेत तर वेळ तुमच्या बाजूने वळेल. स्वामी समर्थ भक्ताला थांबायला शिकवत नाहीत, ते परिस्थितीकडे पाहून कृती करायला शिकवतात. कारण कृतीशिवाय विश्वास अपूर्ण असतो. तुमच्याकडे जे आहे त्यातून सुरुवात करा. कारण आधी सगळं व्यवस्थित होऊ दे म्हणता म्हणता आयुष्य पुढे निघून जातं. भीती, शंका, लोकांचं मत हे सगळं कायम राहणार आहे. पण तुमचा निर्णय आज घेतला तर उद्याचं चित्र बदलेल. तुमचं स्वप्न तुमच्याशिवाय कोणी पूर्ण करणार नाही. आणि म्हणूनच उठणं, पुढे जाणं, पुन्हा प्रयत्न करणं ही जबाबदारी दुसऱ्यावर टाकता येत नाही. आज जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर जग तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि ही सत्यता जितक्या लवकरात लवकर तुम्ही स्वीकाराल तितक्या लवकर बदल सुरू होईल. म्हणून स्वामी भक्तांनो, लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये टाईप करा, स्वामी, मी स्वतःवर विश्वास ठेवणार आहे. स्वामी समर्थांचं स्मरण म्हणजे वेळ घालवणं नाही तर वेळेची किंमत ओळखणं आहे. म्हणून जेव्हा तुमच्या जीवनामध्ये शांत परिस्थिती असेल तेव्हा स्वामींचं स्मरण नक्की करा. आता घेतलेला छोटा निर्णय पुढच्या काही वर्षांचा पाया बनू शकतो. आणि आत्ता केलेली टाळाटाळ पुढच्या काही वर्षांची खंत बनू शकते. लक्षात ठेवा, आयुष्य कोणाची वाट पाहत नाही, ते चालत राहतं. आणि जो चालायला सुरुवात करतो त्यालाच दिशा मिळते. आजचं पाऊल उद्याचं भविष्य ठरवतं. म्हणूनच आजच उभं राहा. आजच ठरवा. कारण आज ठरवलेला निर्णय, आज काहीतरी केलेले प्रयत्न उद्याचं भविष्य घडवणार आहे. स्वामी भक्तांनो, जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनामध्ये योग्य निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा हा निर्णय पुढे ढकलू नका. जेव्हा तुम्ही वेळ टाळाटाळ करता तेव्हा जीवन पुढे निघून जातं आणि तुम्ही मागेच राहता. म्हणून स्वामींना सांगा, स्वामी, मी आता योग्य तो निर्णय घेईल आणि कामाला सुरुवात करेल. योग्य वेळेची वाट बघणार नाही. तुम्ही माझ्या जीवनात जे काही कराल सर्व काही चांगलंच असेल. स्वामी, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. स्वामी भक्तांनो, किती दिवस अजून स्वतःला समजवत बसणार आहात की सगळं ठीक होईल, जेव्हा आतून तुम्हालाच माहीत आहे की काहीतरी बदलणं गरजेचं आहे. कारण जर आज तुम्ही स्वतःसाठी उभं राहिलात तरच उद्या परिस्थिती बदलेल. आज जर स्वतःसाठी उभं राहिला नाही तर उद्या परिस्थिती तुम्हाला गुडघ्यावर आणेल. तुम्ही थकलात, हो खूप थकलात. सतत प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम न मिळाल्यावर मन तुटतं आणि लोकांच्या शब्दांनी जखमा अजून खोल होतात. पण हेच ते क्षण असतात जिथे हार आणि परिवर्तन यामधली रेषा आखली जाते. कधी रात्री झोप लागत नाही कारण डोक्यात विचारांचा गोंधळ असतो. भविष्याची चिंता असते, अपयशाची टाचणी टोचत असते आणि त्या अंधारात स्वतःच्या शंकेशी लढावं लागतं. तुम्हाला वाटतं कदाचित तुम्ही पुरेसे चांगले नाही, पुरेसे सक्षम नाही, पुरेसे नशीबवान नाही. आणि हाच तो भाव जो माणसाला आतून तोडायला लागतो. पण ऐका, तुटणं म्हणजे संपणं नाही. कधीकधी तुटल्याशिवाय आपल्याला कळतच नाही की आपण किती मजबूत होऊ शकतो. स्वामी समर्थांचं नाव त्या तुटलेल्या क्षणी मनात आलं की परिस्थिती बदलत नाही, पण मनाची पकड बदलते. आणि हीच पकड पुन्हा उभं राहण्यासाठी पहिला आधार बनते. होय, तुम्ही रडलात. होय, तुम्ही निराश झालात. हो, तुम्हाला वाटलं आता बस. पण अजून तुम्ही पूर्णपणे हार मानलेली नाही. कारण आता कुठेतरी अजून एक छोटासा आवाज सांगतोय, उठ, प्रयत्न कर, यश तुझ्या उंबरठ्यावर आहे. तुमच्यावर अन्याय झाला असेल, लोकांनी चुकीचं समजलं असेल, प्रयत्नांना किंमत मिळाली नसेल, पण या सगळ्यांमुळे तुमची किंमत कमी होत नाही. आता निर्णय घ्या, स्वतःला दोष देत राहायचं की स्वतःला पुन्हा घडवायचं. आज ज्या वेदनेतून जात आहात ती कायमची नाही, पण आज घेतलेला निर्णय कायमचा ठरू शकतो. स्वामी समर्थांचं स्मरण म्हणजे पळवाट नाही, ते स्वतःच्या भीतीसमोर उभं राहण्याची ताकद आहे.
उठताना हात थरथरतील, पावलं जड जातील, मन अजूनही घाबरेल, पण पुढचं पाऊल टाका. कारण स्थिर उभं राहणंही कधीकधी क्रांतीसारखं असतं. लक्षात ठेवा, आज लोक सगळ्यात जास्त तुटले होते तेच कधीकधी सगळ्यात जास्त मजबूत बनलेले असतात, कारण त्यांनी स्वतःला हरवून दिलं नाही. ही वेळ आहे स्वतःला परत मिळवण्याची, स्वतःवर विश्वास परत आणण्याची, आणि ज्या स्वप्नाला तुम्ही जवळजवळ सोडून दिलं होतं त्याला पुन्हा एक संधी देण्याची. आता थांबू नका, कारण तुमचं आयुष्य अजून लिहिलं जात आहे आणि पुढचा अध्याय तुमच्या धैर्याने सुरू होणार आहे. स्वामी भक्तांनो, लवकरच तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील. फक्त तुम्ही आशा सोडू नका आणि प्रयत्न करत राहा. आणि जो काही निर्णय घ्यायचा तो परमेश्वरावर विश्वास ठेवून ठामपणे निर्णय घ्या. माणूस प्रयत्न करत नाही, फक्त उद्या करीन असं म्हणत म्हणत वेळ टाळत असतो, परंतु वेळ आपल्या हातून निसटते हे त्याला कळत नाही. स्वामी भक्तांनो, अजूनही वेळ गेलेली नाही. मोठा निर्णय घ्या आणि काहीतरी प्रयत्न सुरू करा. तुम्हाला जे काही करायचं आहे ते एकदा मनामध्ये स्वतःला सांगा. त्यावर कशी अंमलबजावणी करायची हे ठरवा आणि प्रयत्नाला सुरुवात करा. स्वामी समर्थ तुम्हाला ताकद देतील. योग्य गोष्ट मिळवण्यासाठी परमेश्वर नेहमीच भक्ताला पूर्णपणे मदत करत असतात. जे चांगलं आहे त्यासाठी परमेश्वर नेहमी मदत करतात. म्हणून चांगल्या गोष्टी करताना अजिबातही घाबरू नका. घाबरतो तो जो चोरी करतो, घाबरतो तो जो प्रामाणिक नसतो, घाबरतो तो जो इतरांचं वाईट करतो, परंतु जो खऱ्या मार्गावर चालणारा प्रामाणिक माणूस असतो तो कधीच घाबरत नाही. म्हणून तुम्ही कधी घाबरू नका. आयुष्य तुमची कितीही परीक्षा बघेल, मात्र तुम्ही प्रयत्न करतच राहा. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये प्रामाणिक राहणाऱ्या माणसाला कष्ट करावे लागतात, दुःख सहन करावं लागतं, अनेक अडथळे त्याच्या जीवनामध्ये असतात, मात्र शेवटी जी प्रामाणिक कष्ट करून घेतलेली रात्रीची झोप असते, जी शांत झोप असते, जे समाधान असतं, ते इतर कुठेही तुम्हाला मिळणार नाही. स्वामी भक्तांनो, या जगामध्ये नेहमी सत्याच्या माणसाला ठोकरी खावा लागतात. जो खरं बोलतो त्याला लोक कधीही चांगलं म्हणत नाही, मात्र खरं बोलणारा माणूस हा परमेश्वराचा अत्यंत लाडका भक्त असतो. म्हणून खरं बोलत राहा. जरी कोणाला राग आला तरी चालेल, मात्र खोट्याची साथ कधी देऊ नका. जे खरं आहे त्याच्याच बाजूने उभे राहा. एखाद्याला राग येईल म्हणून खोट्याला जवळ करू नका, खोट्याच्या बाजूने बोलू नका. जे खरं आहे ते खरं आहे. मग माणूस आपल्या जवळचा असू किंवा लांबचा असू, जे खरं आहे त्याला खरं म्हणण्याची ताकद ठेवा आणि जे वाईट आहे त्याला वाईट म्हणण्याची ताकद ठेवा. स्वामी भक्तांनो, जे चुकीचं आहे त्याचं कधीच समर्थन करू नका. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला कठोरपणे ठामपणे भूमिका मांडावी लागेल. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर स्वतःचं आत्मचिंतन करा. आपण कुठे चुकतोय, आपलं काय चुकतंय हे एकदा नक्की तुम्ही तपासा. तुम्हाला जाणवेल की कुठेतरी आपण चुकतोय. परमेश्वर आपल्याला मदत करतात, मात्र आपलं जीवन कुठे ना कुठे अडकतंय. हे सर्व कशामुळे होतंय हे तुम्हाला तुमचं आत्मचिंतन केल्यानंतर लगेचच समजेल आणि त्यामध्ये बदल केल्यानंतर तुम्ही नक्कीच यश मिळवाल. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये जे काही हवं आहे ते मिळवण्यासाठी जेव्हा भक्त प्रामाणिक प्रयत्न करतो तेव्हा भक्ताला जीवनामध्ये नक्कीच अनेक गोष्टी मिळतात. तुम्हालाही तुमच्या जीवनातील सर्व काही चांगल्या गोष्टी प्राप्त होतील. फक्त प्रयत्न चांगले ठेवा. कधी वाईट गोष्टींचा आधार घेऊ नका. स्वामी भक्तांनो, एखादा माणूस चोरी करतो. चोरी केल्यानंतर तो पकडला जात नाही. त्याला कोणी बघतही नाही. त्याला वाटतं की मी जिंकलो, मला कोणी पाहिलं नाही. परंतु तो एक गोष्ट विसरतो की जगाचा मालक परमेश्वर सर्व काही बघत असतात. आज तू चोरी केलीस म्हणून तू खूप खूप खुश आहे. तुला कोणी पकडलं नाही, तू जिंकलास असं तुला वाटत आहे. परंतु लक्षात ठेव, देवाच्या नजरेतून एकही गोष्ट सुटत नाही. हे तुझं कर्म आहे. हे कर्म तू भोगल्याशिवाय राहणार नाहीस. म्हणून कधीही आपल्याला कोणी बघत नाही म्हणून वाईट कृत्य करू नका. परमेश्वर सर्व गोष्टी बघत असतात. परमेश्वराकडे सर्व काही आहे. आपण जे काही कर्म करतो त्या प्रत्येक कर्माची यादी नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपण एक ना एक दिवस आठवणार आहोत.
आणि त्या गोष्टींमुळे आपल्याला पश्चाताप होईल असं काही करू नका. स्वामी भक्तांनो, आजचा हा सुंदर संदेश तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल. तुमच्या मनातील सर्व इच्छा देखील परमेश्वराच्या कृपेने पूर्ण होतील. आणि तुम्ही प्रामाणिक वागत असाल तर नक्कीच परमेश्वर तुमच्या जीवनात चमत्कार करतील. स्वामी भक्तांनो, या संदेशाला एक लाईक तर कराच आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.